हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 15वा पुरुषोत्तम योगचं अध्ययन करणार आहोत. तर आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीराम प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या स्वरूपामध्ये आपल्याला भगवद्गीता समजावून सांगितली. त्यांच्या साध्या सोप्या भाषेमुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकलेलो आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण पुरुषोत्तम योग अध्याय 15वा, बघा बघता बघता आता आपण अध्याय 15वा पर्यंत पोहोचलेलो आहे. 3च अध्याय राहिलेले आहेत आणि आता पुरुषोत्तम योग म्हणजे जो पुरुषांमध्ये उत्तम आहे, म्हणजे अर्थात श्रीकृष्ण. आता या अध्यायामध्ये कृष्णांचं जे गोलोक धाम आहे ते कसं काय आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. कृष्ण आपल्याला सांगतात की हे जे भौतिक जग आहे या जगातून सुटका करून घेऊन तुम्ही माझ्या गोलोक धामामध्ये या. आणि त्यांचं जग कसं आहे, आध्यात्मिक जग हे भौतिक जगापेक्षा कसं वेगळं आहे हेही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजणार आहे. आता सर्व पुरुषांमध्ये उत्तम म्हणून पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. यांच्या बरोबर जोडून घेण्याचा, कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्याचा हा योग आहे, म्हणून याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. तर आपण प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे आपण वळूया. तर आपण कालचा अध्याय बघितला होता. माताजी घेता पुढची स्लाइड. कालचा अध्याय होता गुणत्रय विभाग योग, जो अध्याय 14वा होता. आणि ह्यामध्ये आपण प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणांच्या प्रभावामुळे आत्मा कसा बद्ध होतो, हे 3 गुण आपल्याला या 3 गुणांची वैशिष्ट्य आपण जाणून घेतलेली होती. या 3 गुणांच्या प्रभावाने मनुष्य कुठली कार्य करतो आणि ह्या गुणांमध्ये मृत्यू आल्यावरती पुढे त्याला काय गती प्राप्त होते हे आपण बघितलं होतं. तसं शेवटी आपण बघितलं की या 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत होण्यासाठी कृष्ण आपल्याला भक्ती हा एकमेव मार्ग सांगतात. या 3 गुणांच्या पलीकडे जो गुण आहे ह्याला विशुद्ध सत्व गुण असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होतो तेव्हा आपण कृष्णांच्या बद्दल ज्ञान घेऊ शकतो आणि मग भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आता आजचा जो अध्याय आहे ते कृष्ण त्यांच्या धामाविषयी आपल्याला सांगणार आहेत, जे गोलोकधाम म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी भौतिकामधून अलिप्त होण्याची गरज आहे. बघा, आवश्यकता आहे की भौतिकामधून अलिप्त व्हायला पाहिजे आपल्याला. आता आत्म्याचं स्थलांतर कसं होतं याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत आजच्या अध्यायामध्ये. आणि जसे आपण 10व्या अध्यायामध्ये चतुर्श्लोकी गीता शिकलो होतो, तसंच या अध्यायामधले 13, 14 आणि 15 हे जे श्लोक आहेत त्यांना त्रिश्लोकी गीता असंही म्हटलं जातं.
तसंच वेदांचा सारांश काय आहे हेही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये आपल्याला कृष्णांकडून ज्ञान मिळणार आहे. घेता माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूल अधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, असा एक एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाणी वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना चित्रामध्ये बघा एक वृक्ष दाखवलेला आहे आणि तो कसा आहे, त्याचं वृक्षाचं वैशिष्ट्य कसं आहे, त्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहेत. आता आपण प्रत्यक्षामध्ये असा वृक्ष काही बघितलेला नाही, असं मुळं वरती आणि फांद्या खाली असलेला. ते ह्याबद्दल आपण जरा समजून घेऊया. आता बघा, जे आध्यात्मिक जगामध्ये आहे ना, त्या सर्व गोष्टी भौतिक जगात पण आहे. पण आध्यात्मिक जगामध्ये त्या शुद्ध स्वरूपात आहेत आणि भौतिक जगामध्ये त्या अशुद्ध किंवा विकारयुक्त स्वरूपात आहेत. जणू काही भौतिक जग ह्या आध्यात्मिक जगाचा प्रतिबिंब आहे. आता असा वृक्ष आपण म्हटलं की आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही, की ज्याची मुळं वरती आणि फांद्या खाली आहेत. पण आता एखाद्या तळ्याच्या काठी एखादा आंब्याचा वृक्ष असेल अशी कल्पना करा, तर त्याचा प्रतिबिंब आपल्याला त्या तळ्यात पडलेलं दिसेल. आता ते तळ्यात पडलेलं प्रतिबिंब हे उलटच असतं बघा. तर आता प्रतिबिंबाला आपण जर का खरं मानलं आणि आपल्याला प्रतिबिंबामध्ये दिसलेले आंबे बघून आता आपल्याला आंबा खाण्याची इच्छा झाली, आपण पाण्यामध्ये उतरलो आणि आंबे तोडायला गेलो, तर आपल्याला मिळतील का आंबे? निश्चितच मिळणार नाही. आता खरे आंबे कुठे आहेत? तर ते तळ्याकाठी असलेल्या त्या वृक्षावरती झाडावरती आहेत. त्याचप्रमाणे इथे आपल्याला काय सांगितलंय, की भौतिक जगातली सुख जी आहेत ना, त्या तळ्यातल्या प्रतिबिंबामध्ये फळं शोधण्यासारखं आहे. आता एखाद्याला भूक लागली असेल आणि समोर पाण्याच्या प्रतिबिंबात दिसणारे छानसे आंबे बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो पाण्यात उतरून शोधू लागला आंबे, तरी त्याच्या वाट्याला आंबे येणार नाहीयेत. तसंच या भौतिक जगामध्ये सुख शोधणाऱ्या माणसाच्या वाट्याला सुख येत नाहीत, मिळतच नाहीत, प्राप्तच होत नाही, दुःखच येतात हाताशी. आता ही कशी आहेत भौतिक जगातली सुख कशी आहेत? सुरुवातीला हवी हवीशी वाटणारी आहेत, पण नंतर तीच त्याच्या दुःखाचं कारण बनतात. भौतिक जगातील सर्व सुख क्षणिक किंवा तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. आता खरं तर भौतिक जगच तात्पुरत्या स्वरूपाचं असल्यामुळे तिथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी या तात्पुरत्या स्वरूपाच्याच आहेत. आता हे भौतिक जग जरी अशा प्रकारचं असलं तरी कुठेतरी शाश्वत आणि खरी सुख पण आढळतात. कुठे आढळतात? तर कृष्ण इथे सांगतायत की त्यांच्या आध्यात्मिक जगामध्ये आढळतात. कृष्णांचं आध्यात्मिक जग म्हणजे गोलोकधाम. आता भौतिक जग हे या पाण्यात दिसणाऱ्या, त्या तळ्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबामध्ये आंबे शोधण्यासारखं आहे आपण म्हटलं. आपण आता प्रतिबिंबात जसे कितीही कष्ट करून ते आंबे शोधू लागलो तरी आपल्या हाताशी लागणार नाही. तसंच आपण भौतिक जगात काय करतो? सुख शोधत राहतो. इथे नाही मिळालं तिथे बघूया म्हणून तिथे शोधतो. तिथे हाती लागत नाही म्हणून अजून पलीकडे बघूया, असं करत आपण तिथे अडकलेले असतो. तर भौतिक जग हे आध्यात्मिक जगाचं उलटं चित्र आहे. जे आध्यात्मिक जगामध्ये उच्च ठिकाणी असतं ते भौतिक जगामध्ये निम्न पातळीला असतं. उदाहरणार्थ प्रेम. आध्यात्मिक जगामध्ये शुद्ध प्रेम असतं आणि भौतिक जगात ते काम किंवा वासना या स्वरूपात असतं. शुद्ध प्रेम भौतिक जगामध्ये आढळतच नाही. आध्यात्मिक जगामध्ये सर्वजण कृष्णांच्या सेवेमध्ये असतात, कृष्णांचाच विचार करतात आणि भौतिक जगामध्ये इथे सर्वजण काय स्वतःचा विचार करतात, आपली इंद्रिय तृप्ती कशी होईल ह्याचाच विचार करत असतात. आता हे जे प्रतिबिंब आहे ना, हा उलटा वृक्ष जो आपण म्हटलेला आहे, तो कसा आहे? खूप पसरलेला आहे. अतिशय त्याचा विस्तार खूप मोठा आहे. म्हणजे या वृक्षाचा आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण जेवढे घुसू किंवा जेवढी आसक्ती ठेवू तेवढेच गुरफटले जाऊ असं आपल्याला सांगितलंय. एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवरती असे आपण अडकून पडू. आता या शाखा तुम्हाला स्लाइडमध्ये दिसेल, हा जो वृक्ष आहे ना त्याची मुळं वरती आणि शाखा खाली. आता हे प्रतिबिंब असं आपण म्हटलं. आता प्रतिबिंब बघण्यासाठी एखादं माध्यम लागतं, जसं आता आरसा किंवा पाणी. तर इथे चित्रामध्ये पुढे एक चित्र आहे. माताजी पुढची स्लाइड घेता का, जिथे ते वृक्ष दाखवलाय बघा. हा, आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला ते दिसेल बघा. प्रतिबिंब म्हणून जे मध्ये तुम्हाला निळी अशी ते हे दाखवलंय ते चित्रामध्ये, ती इच्छाची नदी आहे. ह्या इच्छाच्या नदीमध्ये पडलेलं हे प्रतिबिंब आहे.
आता इथे समजून घेऊया की ह्या वृक्षाचं मूळ कोण आहे. तर सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांच्यापासून या सृष्टीचा उगम झाला, त्यामुळे ह्याला मूळ म्हटलेलं आहे. आता वृक्षासाठी उपयुक्त गोष्टी हे मूळ शोषून घेतं, त्यामुळे पोषण होतं या वृक्षाचं. तसंच हा जो भौतिक इच्छांचा वृक्ष आहे, त्याचा विस्तार आपण म्हटलं, याला पोषण कोण देतं. तर इथे प्रकृतीचे 3 गुण जे आहेत की नाही, ते ह्याला पोषण देतात. आणि हा विस्तार का होतो बरं. तर जीवाच्या इच्छा असतात, या इच्छा कधी संपतच नाहीत. त्याप्रमाणे हा विस्तार ह्याचा वाढतच जातो असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता ह्या वृक्षाचं जे वर्णन केलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतात कृष्ण की ही जी झाडाची पानं आहेत ना, त्यांची तुलना वैदिक मंत्रांच्या बरोबर केलेली आहे. आता वेदांचा एक भाग आहे कर्मकांड असा. कर्मकांड म्हणजे काही कर्म अशा प्रकारे केल्या जातात, काही लाभ प्राप्त करण्याच्या इच्छेने केली जातात. तशी ही जी वृक्षाची पानं आहेत, जशी झाडांच्या सर्व भागासाठी अन्न तयार करतात आणि सर्व झाडाला टवटवीत ठेवतात, तसंच कर्मकांडामध्ये सांगितलेली चांगली कर्म जेव्हा कोणी करेल, जीव करतात, तर तेव्हा त्यांना काय लाभ प्राप्ती काय होऊ शकते. चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतात, म्हणजे उच्च ग्रहापर्यंत तो व्यक्ती पोचू शकतो किंवा उच्च ग्रहाची प्राप्ती करू शकतो असं म्हणूया. पण जरी उच्च ग्रहाची प्राप्ती केली तरी तो भौतिक जगातच राहतो, भौतिक जगातून त्याची सुटका होत नाही. म्हणजे पृथ्वी ते उच्च ग्रह ते पृथ्वी आपण काल समजून घेतलंय ना, की कसं आहे. स्वर्गलोक जी आहे ही तात्पुरती व्यवस्था आहे. चांगल्या कर्माची चांगली फळं म्हणून पुण्यप्राप्ती होते आणि प्राप्तीचं फळ म्हणून आपल्याला स्वर्गलोकामध्ये पाठवलं जातं. पण पुण्य संचय क्षीण झाला की पृथ्वीवर परत जन्म घ्यावाच लागतो. तर ही जी उच्च ग्रहांची प्राप्ती जरी झाली ना, तरी आता हा माणूस कसा भौतिकातच राहिलेला आहे. जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होत नाही. आता या ज्या झाडाची पानं आहेत, जसं झाडाला अन्न पुरवतात, अजून मोठं करतात, तसंच कर्मकांडाने काय होतं, आपण अधिकाधिक या भौतिकात अडकत जातो. या वृक्षाची फळं म्हणजे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि झाडाच्या ज्या फांद्या आहेत किंवा डहाळ्या आहेत, हे इंद्रियांचे विषय असं म्हटलेलं आहे. आता या वृक्षाच्या फांद्या जर का तुम्ही चित्रामध्ये बघितलं, तर ज्या फांद्या आता या मुळाच्या जवळ आहेत, तर ते उच्च लोक म्हणजे स्वर्गलोक आहे, जनलोक आहे, महरलोक असं आहे. आणि ज्या मुळापासून दूर असलेल्या फांद्या आहेत, ते खालचे ग्रह अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, पाताळ वगैरे हे इत्यादी असे आहेत. आता इथे काय सांगितलंय, की आता एखाद्या जीवात्म्याने चांगली कर्म केली कर्मकांडाप्रमाणे, तर तो उच्च ग्रहांमध्ये जाऊ शकतो. उच्च ग्रह म्हणजे जे स्वर्गलोक वगैरे म्हणजे त्या मुळाच्या जवळ. आता एखाद्याने विकर्म केली, विकर्म म्हणजे जे शास्त्राच्या नुसार जी अयोग्य कर्म आहेत ती, तर तो खालच्या ग्रहांमध्ये म्हणजे निम्न प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म होतो. तर तुम्ही जर का चित्रामध्ये बघाल, तर तुम्हाला प्राणी सर्व हे खालच्या भागामध्ये दिसत आहेत बघा तिथे त्या चित्रामध्ये. म्हणजे मुळांपासून ते दूर दिसत आहेत. आता जर का तुम्ही वरती मुळांच्या पासून बघितलं, मूळ आहे तिथे तुम्हाला ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेवांच्या तिथे खाली आहेत ते सर्व देवदेवता आहेत. हे उच्च ग्रहांचं आपण बघतोय. देवदेवतांच्या नंतर यक्ष आहेत, किन्नर आहेत, त्याखाली मनुष्य आहेत. आता मनुष्यामध्ये सत्वगुणी सगळ्यात वरती, त्याच्यानंतर रजोगुणी आणि मग सर्वात खाली तमोगुणी. आणि त्याही खाली मग प्राणी आहेत बघा सगळं, मग गाय, हरिण वगैरे, मग जलचर म्हणजे कमी अजून ह्याच्यातले प्राणी असं दाखवलेलं आहे. आता बघा म्हणजे जीवात्मा कसा आहे, हा ह्या वटवृक्षामध्येच वर खाली फिरत राहतो. एवढा पसरलेला आहे हा वृक्ष, एवढा ह्याचा विस्तार आहे की आपण समजूच शकत नाही. आपण म्हटलं आधी, मध्य आणि अंत जाणू शकत नाही. आणि या वृक्षाची भौतिक जगावरती म्हणजे जो भौतिक जगाशी आसक्त आहे ना, तो वृक्षातून सुटकाच करून घेऊ शकत नाही. त्याच्या मुक्तीची शक्यता नाही. तो या वृक्षातच अडकून राहणार, वरती खालती असाच त्या वृक्षामध्ये अडकून राहणार असं म्हटलेलं आहे. आता या चित्रात जर का तुम्ही बघितलं, तर वृक्षाचा आरंभ म्हणजे ब्रह्मदेवांपासून झालेला आहे. आणि त्या चित्रामध्ये खाली बघितलं तर विविध तुम्हाला जीवात्मे दिसत आहेत. म्हणजे निळी नदी जी दिसतीये ना वरती, ती इच्छांची नदी म्हटलेली आहे आणि तिच्या पलीकडे कृष्णांचं आध्यात्मिक जग आहे. तिथे कृष्ण आहेत बघा, राधे बरोबर दिसत आहेत. बरोबर त्यांचे शुद्ध भक्त पण आहेत, जे त्यांच्या धामामध्ये वास करतात. तर हे कसं आहे, हे प्रतिबिंब आहे, आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब जे त्या इच्छांच्या नदीवर पडलेलं आहे. हे भौतिक जग आहे आणि भौतिक जगामध्ये सर्व
आध्यात्मिक जगाच्या विरुद्ध आहे असं आपण या श्लोकावरून समजून घेतलं. आणि कसा हा वृक्ष म्हटला, अतिशय विस्तार झालेला आहे आणि जीवात्मा त्याच्या इच्छांच्यामुळे या भौतिक जगात किंवा या वृक्षात अडकलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्ण. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली वर पसरल्या आहेत. त्याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियविषयी आहेत. या वृक्षांची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे तेच सांगितलंय, सकाम कर्माशी बांधली गेली आहेत म्हणजे काय, कर्मकांड की लाभ प्राप्त करण्याच्या हेतूने केलेली जी कर्म असतात त्याप्रमाणे आपण काय उच्च ग्रहांची प्राप्ती फार फार तर करून घेऊ शकतो, पण उच्च ग्रह ते पृथ्वी, पृथ्वी ते उच्च ग्रह अशीच तो चक्र सुरू राहतं. त्याच्या पलीकडे भौतिक जगातच तो जीवात्मा अडकून राहतो. त्या वृक्षातून बाहेर त्याची सुटका होत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्याही पुढची घ्या. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. या वृक्षाचे वास्तविक रूप जगतात अनुभवता येत नाही. याची आदी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाने त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता जे वृक्षाचं वर्णन आपण ऐकून घेतलं याच्यावरून आपल्याला समजतंय की हा वृक्ष कसा आहे, फार भयानक आहे आणि ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जीवात्मा अडकून राहतो म्हणजे दलदलीसारखा आहे. आता ह्या भौतिक इच्छा केल्याने आणि या वृक्षामध्ये अडकल्याने म्हणजे आपण गुरफटून जातो, ह्याच्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग सापडत नाही. आता कसं आहे, कृष्ण इथे ह्यात मार्ग सांगतात या श्लोकामध्ये. आपल्याला जर का या भौतिक जगातून किंवा या वृक्षामध्ये आपण गुरफटलेले आहोत, इथून जर का बाहेर निघायचं असेल तर मार्ग काय आहे, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून तुम्ही ज्ञान घ्या, त्यांची पुस्तकं वाचा, त्यांची प्रवचनं ऐका. ज्ञान प्राप्त झालं की काय होईल, वैराग्य येईल आणि त्यामुळे तुम्ही असं वैराग्य प्राप्त करून या भौतिक जगाला किंवा या वृक्षाला कापून तुम्ही माझ्याकडे येऊ शकाल. आता या भौतिक भोगाच्या ज्या आपल्या अनियंत्रित इच्छा असतात ना जीवात्म्याच्या, ज्याला आपण आसक्ती म्हणतो, तेच कारण असतं या भौतिक जगामध्ये अडकण्याचं. जीव काय शरीर धारण करतो आपण समजून घेतलंय बघा. जीवाच्या इच्छा असतात त्यामुळेच त्याला तसं तसं ते शरीर प्राप्त होतं, ज्याद्वारे तो आता आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. तर जेव्हा आता इच्छा आहेत म्हणूनच शरीर प्राप्त झालेलं आहे. मग ही भौतिकाची आसक्ती सोडायची कशी, आसक्ती तर सोडता येत नाही, पण आसक्तीचा विषय बदलता येतो. कृष्ण आपल्याला म्हणाले एका श्लोकामध्ये, मयासक्त मना पार्थ. म्हणजे काय, आसक्ती ठेवायची पण कोणावर ठेवायची, कृष्णांवर ठेवायची. भौतिकाची आसक्ती त्यागायची. भौतिकाकडून आपल्याला आसक्ती कृष्णांवरती वळवायची आहे. इंद्रियांचे विषय जे भौतिकामध्ये आपण सापडवत बसलेलो आहे, सुख सापडवतोय, तर तिथे तसं न करता ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. म्हणजे जी इंद्रिय आहेत आपली, ही इंद्रियांचे जे स्वामी आहेत म्हणजे ऋषिकेश म्हणजे अर्थात कृष्ण, यांच्या सेवेमध्ये आपल्याला वळवायची आहेत. तर आपली इंद्रिय जी आहेत ना ती कशी आहेत, कार्यक्षम जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती त्यांची काम करणारच आहेत. जसे डोळे आहेत, दृष्टी आहे तोपर्यंत ते बघणारच आहेत. कान आहेत तर ते ऐकायला येत आहे तोपर्यंत ते ऐकणारच आहेत. पण डोळ्याने आपण काय बघतो, कानाने आपण काय ऐकतो किंवा जिभेने आपण काय बोलतो, कसलं अन्न ग्रहण करतो, म्हणजे प्रसादच घेतो का इतर सर्वत्र खातो, याच्यावरती मात्र आपण नियमन करू शकतो. तर इथे आपल्याला कृष्णांनी हे सांगितलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा 5वा 6वा. हरे कृष्ण. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. ते ज्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. बघा, या श्लोकामध्ये कृष्ण त्यांच्या परमधामाबद्दल सांगतायत, गोलोकधामाबद्दल. तर कृष्णांचं परमधाम जे आहे, गोलोकधाम, हे कसं आहे तर स्वयं प्रकाशित आहे. कृष्ण स्वतः तिथे आहेत आणि कृष्णांच्या तेजाच्या प्रकाशाने ते प्रकाशित झालेलं आहे. आता भौतिक जग कसं आहे, त्याला चंद्र, सूर्य, अग्नी याची आवश्यकता भासते प्रकाशासाठी, परंतु तिथे गोलोकधाम जे आहे ते कृष्णांच्या प्रकाशाने स्वयंप्रकाशित आहे. भौतिक जगामध्ये अंधकार असतो, अज्ञानाचा अंधकार असतो, आणि त्यामुळे कसं होतं की जीव जो आहे ना, तो प्रकृतीचा स्वामी स्वतःला समजतो आणि उपभोग घेत असतो. आता इथे कृष्ण आपल्याला जेव्हा त्यांच्या धामाबद्दल सांगतात आणि तिथे गोलोकधामाकडे तुम्ही या, या भौतिकाचा त्याग करून तुम्ही गोलोकधामामध्ये या, असं आपल्याला सांगतात. जे आता भौतिकावरती अत्याधिक आसक्त असतात, त्यांना आसक्ती तोडणं फार कठीण असतं. पण जे लोक ज्ञान प्राप्त करतात, ज्यांच्यावरती कृष्णांची कृपा आहे, जे गुरूंचा आश्रय घेतात, ते आता कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. कृष्ण भावनेचा स्वीकार करणे म्हणजे वैराग्याने किंवा भौतिकाकडच्या अलिप्ततेने ते आता निरासक्त होऊ शकतात. भौतिकाविषयीची आसक्ती कमी होऊ शकते. त्यासाठी काय आवश्यक आहे बघा, भक्तांचा संघ आवश्यक आहे. श्रीला प्रभुपाद सांगतात की भक्तांचा संघ आणि भक्तिपूर्ण सेवा हा एकमेव मार्ग आहे. भौतिक जगाची जर का आसक्ती आपल्याला तोडायची असेल तर हे खूप महत्वाचे आहेत ह्या दोन्ही गोष्टी. आता आधीच्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला भक्तियोग सांगितलाय आणि त्याच्यामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की एकमेव मार्ग कृष्णांपर्यंत पोचायचा, जो पटकन असा जायचा मार्ग आहे, तो कुठला आहे? भक्ती मार्ग आहे. एकदा आपण त्या भक्ती मार्ग म्हणजे कृष्णांची भक्ती, प्रेमपूर्वक सेवा करून जेव्हा गोलोक धामामध्ये जाऊ, तेव्हा जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे. आणि इथे आपल्याला जसं सांगितलंय, कृष्णांचं धाम कसं आहे? स्वयंप्रकाशित आहे. तिथे चित्रामध्ये बघा, तो मनुष्य पृथ्वीवरून निघून आता गोलोकधामाची प्राप्ती करण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय, प्रगती करतोय. भौतिकामध्ये जोपर्यंत तो राहणार आहे, तोपर्यंत तो जन्ममृत्यूच्या चक्रातच अडकलेला असेल. म्हणजे तो जो आपण उलटा वृक्ष पाहिला, त्याच्यातच तो अडकून राहील. जर का त्याला त्या वृक्षातून सुटका करून घ्यायची असेल तर त्याला वाटचाल कुठे केली पाहिजे? भौतिकाकडून निरासक्त झालं पाहिजे आणि कृष्ण भावना भावित जीवन जगण्याचा त्याने प्रारंभ केला पाहिजे, ज्याद्वारे त्याची आता ऊर्ध्व दिशेने वाटचाल तो करू शकेल. कृष्णधामापर्यंत तो जाऊन पोचू शकेल. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता बघा, कृष्णांचं जर धाम जे आहे ते आपण म्हटलं की ते स्वयंप्रकाशित आहे ब्रह्मज्योतीमुळे. जे कृष्णांच्या प्रकाशाचं तेज आहे त्याच्यामुळे ते स्वयंप्रकाशित आहे. आणि या गोलोकधामाचं वर्णन सांगत असताना ब्रह्मदेवांनी पण म्हटलेलं आहे, काय म्हणतात ते, ब्रह्मस्तुती का काहीतरी आहे बघा. मला ते आता शब्द आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये ब्रह्मदेवानी वर्णन केलंय ह्या गोलोकधामाचं. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव सांगतात की हे कसं आहे, चिंतामणी धाम, इथे चिंतामणी खूप प्रमाणात असतात. कल्पवृक्ष आढळतात. ते कल्पवृक्ष कसं आहे, सर्व आपल्या इच्छा पूर्ण करणारे आहे. भरपूर दूध देणारी सुरभी गाय इथे सापडते. म्हणजे कसं आहे, भौतिक जगाच्या विरुद्ध असं हे सर्व चित्र आहे. सहस्त्र लक्ष्मी अत्यंत श्रद्धापूर्वक, स्नेहपूर्वक भगवंतांच्या सेवेमध्ये असतात. हा, गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी, असं ते हे आहे बघा. आणि एक तो श्लोक ब्रह्मसंहिता, जो शब्द मला आठवत नव्हता, तो ब्रह्मसंहिता आहे. आणि ब्रह्मसंहितेमधला हा श्लोक पण आहे की चिंतामणी प्रकर सद्मास कल्प वृक्ष लक्ष वृतेषु सुरभीर अभिपालयतम तम लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेवम्यान्नम गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी. तर हा ब्रह्मसंहितेत आलेला श्लोक आहे, जिथे ब्रह्मदेवानीही कृष्णांची स्तुती केलेली आहे. इथे गोलोकधामाचं हे वर्णन सांगितलेलं आहे. तर आता आपण जीवात्मा कसे आहोत, आध्यात्मिक जगाचं हे विकृत प्रतिबिंब असलेल्या या भौतिक जगामध्ये अडकून पडलेलो आहे. जसा आता मासा कसा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाही, तसंच आपण परमेश्वरापासून दूर असल्याने आनंदी राहू शकत नाही आहोत. आता झाडाची एखादी फांदी तोडली तर ती काही काळ झाडापासून वेगळी जरी झाली तरी ती आपल्याला हिरवी दिसते, पण थोड्या काळाने ती सुकू लागते. तसंच आपलं आहे, परमेश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाचा आपण अंश आहोत, पण त्यांच्यापासून दूर राहून आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून सुटका करून तुम्ही माझ्या गोलोकधामामध्ये या. आता इथे समजून घेऊया या श्लोकामधून आपण की जेवढा व्यक्ती माणूस किंवा भौतिकामध्ये आसक्त असेल ना, तेवढाच तो दुःखी असणार आहे, कारण तो कृष्णांपासून खूप दूर आहे.
आता हा जो श्लोक आहे ना, 7वा श्लोक, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. बद्ध जगतातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये आपल्याला इथे काय कृष्ण सांगतायत, की सर्व जीव जे आहेत ना, म्हणजे जीव म्हणजे मनुष्यच नव्हे, तर प्राणी, देव, देवता हे सर्व भगवंतांचेच अंश आहेत. आणि मनहा षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणजे काय, तर इथे आपली कृष्ण चिंता व्यक्त करतायत, की हे सर्व जे जीव आहेत ना, तर 6 इंद्रियांनी घोर संघर्ष करतायत. आता आपण समजून घेतलं, की आपण कसे आहोत, कृष्णांचे अंश. त्यामुळे आपले जे गुण आहेत ना, ते त्यांच्याच सारखे आहेत. जसं आपलंही स्वरूप जे आहे ना, ते सच्चित आनंद असंच आहे. आता शुद्ध पाणी असतं बघा, त्याला रंग नसतो कुठला, पण त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही रंग घातलात, मिसळला रंग, की ते पाणीही रंगीत दिसायला लागतं. तसंच जेव्हा आपण या प्रकृतीच्या संपर्कात येतो, प्रकृतीचा संग केल्याने आपण त्या गुणांच्या प्रभावाखाली येतो. तसंच आता इथे बघा, म्हणजे जसं पाणी रंगीत होतं, तसंच ते आपलं होतं. प्रकृतीचा संग आपल्याला लागतो. आता कृष्ण कसे आहेत, आपल्या मात्या-पित्यासारखे आहेत. आपण त्यांचे अंश आहोत, पण भौतिकामध्ये अडकलेले आहोत. आता एखादे माता-पिता जसे आपल्या मुलाचं कसं रक्षण करतात. रस्त्यातून लहान मुलाला घेऊन जेव्हा आई-वडील जातात, तेव्हा आपण बघतो की त्याचा हात पकडलेला असतो. कुठे येणाऱ्या वाहनाचा धक्का लागू नये, कुठला इतर धोका होऊ नये म्हणून त्याला ते जपत असतात. तर तसंच कृष्णही आपल्याला इथे ज्ञान देतात, की गुरूंचा संपर्क आपल्याकडे घडवतात. भक्तांचा संघ आपल्याला मिळतो, मार्गदर्शन करतात, आपल्याला हे ज्ञान देतात भगवद्गीता, भागवतम या ग्रंथांमधून. तर जसं आता लहान मुलं कशी बघा, आपल्या आई वडिलांकडे असताना निर्धास्त असतात, अगदी त्यांच्या कडेवर बसलेली असतात. पण कोणी अनोळखी माणसाने त्यांना उचलून घेतलं तर त्यांना ते आवडत नाही, ते लगेच रडू लागतात. तसंच आपलं आणि कृष्णांचं नातं आहे. आपण कृष्णांचे कसे आहोत, सनातन असे शाश्वत असे सेवक आहोत. आणि प्रकृतीचा संग केल्याने, प्रकृतीच्या संपर्कात आल्याने आपलं हे जे कृष्णांबद्दलचं प्रेम आहे ना, हे सुप्तावस्थेत आहे. जसा अग्नीवरती धूर येतो बघा, पण आपण थोडीशी हवा दिली, थोडा धूर बाजूला केला की तो अग्नी पुनर्प्रज्वलित होतो. तसंच आपण जप केला, गुरूंची सेवा केली, ज्ञान प्राप्त केलं, भक्तीच्या निर्देशांचं पालन केलं, की आपलं हे जे कृष्णांच्या बद्दलचं प्रेम आहे ना, ते पुनर्जागृत होतं. आता आपण बघा, एखाद्या जलाशयाच्या किनारी असू आणि तिथला एखादा दगड उचलून आपण फेकला, तर कसं होतं ते दगड पडल्या पडल्या त्यातले काही थेंब वरती उडतात. पण उडाल्यावरती परत ते त्या जलाशयातच पडतात. कारण काय, त्यांना आकर्षण त्या थेंबांना ते जलाशयाचंच आहे. तसंच आपण आहोत. आपण कृष्णांचे अंश आहोत आणि आपल्या आत्म्यालाही त्यांचीच ओढ आहे. आणि आपण मात्र कृष्णांच्या विस्मरणात असल्याने आपण इथे भौतिकामध्ये सुख शोधत राहतो. आणि अशा प्रकारे आपला एक संघर्ष चालू असतो. आता इथे अजून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की जसं बघा, मूल आईच्या पोटामध्ये वाढतं. पोटात जरी असलं आईच्या, तरी मूल आणि आई हे दोन ते वेगळे जीव आहेत. तसंच पुढे आता जन्माला येतं मूल आणि मोठं जरी झालं, तरी तो आणि त्याची आई हे वेगळे जीवच राहतात. म्हणजे त्यांच्यात नातं जरी असलं ना, तरी ते जीव वेगळे आहेत. तसंच आपलं आणि कृष्णांचं आहे. आपण कृष्णांपासूनच आलेलो आहोत. गुणात्मक दृष्ट्या आपण त्यांच्यासारखेच जरी असलो, तरी आपलं अस्तित्व मात्र स्वतंत्र आहे. आपलं स्वरूप कृष्णांसारखंच सच्चित आनंद असं आहे, पण आंशिक स्वरूपात आपण आहोत. कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहेत, त्यांना विभू आहेत ते. आता आपण समजलो की आपण कृष्णांचे अंश आहोत. मग त्यांच्यापासून वेगळं राहून आपल्याला सुख मिळेल का? तर मिळणार नाही. जसं आपण माशाचं उदाहरण घेतलं, पाण्याच्या बाहेर मासा काढला की तो राहूच शकणार नाही. तसंच आहे, पण आपल्याला काय आहे ना, आपण विस्मरण आहे आपल्याला. हे जे कृष्णांचं आणि आपलं नातं आहे ना, हे आपण पूर्ण विसरून गेलोय. आपण समजतोय हे भौतिक जगच माझं घर आहे आणि माझं जे काही सुख-दुःख आहे ते इथेच आहे. अज्ञानामुळे आपण समजू लागलेलो आहे. पण जेव्हा आता आपण हे ज्ञान घेतो, आपल्याला गुरूंचा आश्रय मिळतो, कृष्णांची कृपा होते, तेव्हा हे आपलं ज्ञान हळू दूर होऊ लागतं आणि आपल्याला समजतं की आपलं मूळ धाम कोण आहे? कृष्णांचं घर हेच आपलं मूळ धाम आहे. संघर्ष असा शब्द इथे का म्हटलेला आहे? बघा, आत्म्याला कुठली ओढ आहे? कृष्णांकडे जायची ओढ आहे. म्हणजे ऊर्ध्व त्याला दिशेने जायचं आहे. आणि इंद्रियांना काय करायचंय? इंद्रियांची ओढ त्यांच्या विषयांकडे आहे. म्हणजे अधो दिशेने त्यांची ओढ आहे. आता आत्म्याची ओढ ऊर्ध्व आणि इंद्रियांची ओढ अधो, असा हा संघर्ष चालू आहे. म्हणून इथे आपल्याला हे सांगितलंय या श्लोकामध्ये.
घ्या माताजी पुढची स्लाइड. आठवा श्लोक आहे, एक मिनिट. हरे कृष्ण. शरीरं यत् अवाप्नोति यत् च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुगन्धान् इव आशयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे वायू आपल्या गंधाबरोबर आपल्यावर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा वायू कसा असतो किंवा हवा कशी असते की एखाद्या दूरवरच्या फुलाचा सुगंध पण ती खूप लांबपर्यंत नेऊन पोचवू शकते. तसंच आपण आपल्या इच्छांमुळे वेगवेगळी शरीर धारण केलेली आहेत आणि कृष्णांपासून दूर दूरच जात राहिलेलो आहे. जेवढ्या आपल्या इच्छा असतील तशी तशी आपण शरीर धारण केली. 84 लक्ष योनी आहेत बघा, त्यातलं कुठलं तरी एक शरीर आपल्याला मिळणार आपल्या इच्छांच्या द्वारे आणि आपण कृष्णांपासून दूर जात राहणार. आता मृत्यू समयी काय गोष्ट आपल्या बरोबर जाते, तर आपला आत्मा जातो. आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार आणि अर्थात आपली कर्म आणि आपल्या इच्छा. आता स्थूल शरीराचा केवळ आपण त्याग करतो मृत्यूच्या समयी. आता जी इच्छा आहे ना भोगण्याची, त्याप्रमाणे प्रकृती आपल्याला तसं तसं शरीर देते, ज्याद्वारे ते शरीर धारण करून आपल्या ज्या इच्छा आहेत ना त्या आपण पूर्ण करतो. तर हे इथे आपल्याला या श्लोकात सांगितलंय. घ्या माताजी आता पुढची स्लाइड. हरे वाचा. हरे कृष्णा. अशा प्रकारे जीव दुसरी स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समाचा उपभोग घेतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा जीवात्म्याच्या असंख्य इच्छा असतात भोग करण्याच्या आणि तसं तसं त्याला शरीर त्याच्या मृत्यूनंतर प्राप्त होतं. आता कृष्णांनी आपल्याला सांगितलंय, आपण आधी श्लोक बघितलाय बघा 8व्या अध्यायातला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. म्हणजे जो अंत समयी त्यांचं स्मरण करतो तो त्यांच्या धामाची प्राप्ती करतो. पण जो अंत समयी त्यांचं स्मरण करत नाही, जीवनभरही त्यांचा स्मरणाचा अभ्यास तो करत नाही, तर काय होतं, तर यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवरम. म्हणजे जो जीवनभर ज्या प्रकारे जो मनुष्य राहिलेला आहे त्याचीच म्हणजे काय म्हणतात स्मृती किंवा त्याला तीच आठवण त्याच्या अंतसमयी पण येणार आहे. आता एखाद्या व्यक्तीने जर का जीवनभर इंद्रिय तृप्तीच केलेली असेल तर त्याला अंतसमयी इंद्रिय तृप्तीचेच विचार असतील, त्याला कृष्ण आठवणार नाहीत. तर म्हणून इथे कृष्ण काय म्हणतात की जो ज्याचा अंतिम समयी जसा भाव असेल तसंच शरीर त्याला प्राप्त होईल. ज्याला कृष्णाचे विचार आहेत ज्याच्या मनात अंतसमयी त्याला कृष्णधामाची प्राप्ती होईल. पण एखाद्याला इंद्रिय विषयांचं स्मरण राहिलं तर त्याला त्याप्रमाणे शरीर प्राप्त होईल. आता एखादा व्यक्ती जर का खूप खात असेल, खादाड असेल, तर त्याला हत्तीचं शरीरही मिळू शकतं. किंवा एखादा व्यक्ती जर का काहीही विचार न करता कसलंही दुर्गंधयुक्त शिळं नासलेलं अन्न वगैरे खात असेल तर त्याला डुकराचं शरीरही प्राप्त होऊ शकतं. आता कोणाला खूप झोपायची आवड असेल तर त्याला कदाचित अस्वलाचं शरीर मिळेल. आता इथे समजून काय घ्यायचंय की एकदा का तो व्यक्तीला हत्तीचं शरीर मिळालं की त्याला एवढंच खाऊन काही त्याचं समाधान होणार नाही. तो म्हणू शकत नाही की मी 2 घास खाऊन राहीन. त्याला आता ढीगभर अन्नच खावं लागणार किंवा तो डुक्कर बनेल तर तेव्हा तो असं म्हणू शकत नाही की मी मलमूत्र खाणार नाही. त्याला आता ते खावंच लागणार. त्याचं शरीरच त्या गुणासाठी म्हणजे त्या गुणाच्या प्रभावाखाली आहे आता. किंवा अस्वल होऊन तो असं म्हणू शकणार नाही की मी आता 6 महिने झोपणार. त्या प्रकारे त्याला आता राहावंच लागेल. तर म्हणजे जशा आपल्या इच्छा आणि जशी आपली कर्म असतं त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळतं. माताजी घ्या पुढची स्लाइड. 10वा श्लोक. हरे कृष्ण. उत्क्रांतमं स्थितं वा अपि भुञ्जानं वा अन्वितां विमूढान् अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जीव आपला देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत, की जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढच्या जन्मी त्याला कुठला देह प्राप्त होतो, किंवा ह्या जन्मात तो ह्या विशिष्ट देहामध्ये का आहे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना, हे ज्ञानाशिवाय मनुष्य जाणू शकत नाही. आता या श्लोकामध्ये ज्ञानचक्षुषः असा शब्द आलेला आहे. ज्ञानचक्षुषः म्हणजे काय? ज्ञानाचे डोळे. चक्षु म्हणजे डोळे. ज्ञानाचे डोळे म्हणजे ज्ञानाची दृष्टी असं आपण समजूया. आध्यात्मिक गुरूंकडून जेव्हा आपण ज्ञान श्रवण करतो, भगवद्गीता, श्रीमद भागवतम अशा ग्रंथांचं आपण अध्ययन करतो, शास्त्राचा सखोल अभ्यास करतो, तेव्हा हे ज्ञानदृष्टी किंवा ज्ञानचक्षु आपल्याला प्राप्त होतात. आणि ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो अशा गोष्टी ज्या आहेत ना, तो यथार्थ स्वरूपात समजू शकतो. त्याला भाग्यवान म्हटलं पाहिजे. आता प्रत्येक जीव जो असतो ना, तो एका विशिष्ट स्थितीमध्ये प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली अ, एका विशिष्ट परिस्थितीत उपभोग घेत असतो. इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या गोष्टीमुळे सुख-दुःख भोगतो, तरीही काम आणि वासना सदैव त्याच्यामध्ये असतात. आता काही गोष्टींचं त्याला आकलनच नसतं, कारण त्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं नसतं. पण ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं आहे, म्हणजे कृष्णांची कृपा ज्यांच्यावर झालेली आहे असं समजूया, ते समजू शकतात की आत्मा कसा आहे, हा शरीरापासून वेगळा आहे. जीव प्रकृतीने बद्ध झाल्याने या संसारामध्ये दुःख भोगत आहे. हे ज्ञानी मनुष्यच जाणू शकतो. पण अभक्त आहे किंवा जो भोगी आहे, तो हे मात्र जाणू शकत नाही. आता आपण रस्त्यातून चाललोय बघा आणि आपली गाडी अचानक बंद पडली. आपण गाडीचं ते बॉनेट उघडून बघितलं तर आपल्याला इंजिनाकडे बघितल्यावरती काही समजणार नाही की नक्की काय बरं प्रॉब्लेम असेल, त्यामुळे गाडी बंद पडली. पण मग आपण आता जेव्हा मेकॅनिकला बोलवतो, तो मात्र तत्क्षणी पटकन कारण शोधू शकतो की गाडी का बंद पडली. तसंच इथे कृष्ण आपल्याला सांगतात की ज्याच्याकडे ही ज्ञानाची दृष्टी आहे ना, तो समजू शकतो यथार्थ स्वरूपात की हे का आहे. म्हणजे एखादा जीवात्मा ह्या विशिष्ट शरीरात का आहे, किंवा त्याला मृत्यूनंतर कुठलं शरीर प्राप्त होऊ शकेल, हे सर्व ज्ञानाने समजता येतं. आणि हे ज्ञान आपल्याला कुठून मिळतं? तर गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधाराशिवाय आपण ह्या मार्गावरती प्रगती करू शकणार नाही. तर इथे समजून घेऊया की ही कृष्णांनी आपल्यासाठी केलेली व्यवस्था आहे. गुरु, साधू, शास्त्र या व्यवस्थेमुळे आपण कृष्ण भावनेमध्ये वाटचाल करू शकतो. म्हणजे ही कृष्णांनी बनवलेली योजना आहे. जेव्हा कृष्णांची कृपा होते ना, तेव्हाच आपण इथे भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतो. आपण म्हटलंय ना, स्वबळावरती आपण जाऊ शकणार नाही कृष्णांकडे. कृष्णांच्या शुद्ध भक्ताची आपल्यावर कृपा हवी, नाही तर कृष्णांची कृपा हवी. तर ही योजना आहे. गुरु, साधू, शास्त्र यांचा आधार आपल्याला यासाठीच महत्वाचा आहे. या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. 15.11 प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. 15.12 अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 11व्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व पाहू शकतात, पण आपल्यासारखे सामान्य जन हे नाही बघू शकत. आता आपलं मन कसं आहे, अविकसित आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करूनही स्पष्टपणे हे पाहू शकत नाही आणि जाणू शकत नाही. पण जे आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करू पाहतात, त्यांनी गुरूंकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं, गुरूंची कृपा होते, तर त्यावेळेला मनुष्य स्पष्टपणे हे ज्ञान समजू शकतो. हे सर्व पाहून तो जाणू शकतो. आता इथे कृष्ण आपलं पालन कसं वेगवेगळ्या प्रकारे करतात, पालन पोषण, हे आपल्याला आता समजणार आहे. आधी कृष्णांनी आपल्याला सांगितलंय बघा की चंद्र आणि सूर्य आणि अग्नी यांचा प्रकाश कृष्ण आहेत. आता सूर्याच्या उदयाबरोबर बघा आपल्या क्रियाकर्मांना सर्वांच्या चालना मिळते. अगदी पक्षी, प्राणी, मनुष्य सर्वजण कार्यशील होतात सूर्य उगवला की. सूर्याची उष्मा किती हवी हवीशी वाटते आपल्याला थंडीमध्ये. सूर्यप्रकाशात झाडं आपले अन्न बनवतात. म्हणजे हे सूर्याचं महत्व आहे. अग्नीच्या शिवाय बघा आपण अन्न शिजवू शकत नाही. अनेक कारखाने जे आहेत जे अग्नीच्या ऊर्जेवरती चालतात, हे अग्नीचं महत्व आहे. तसंच चंद्राचा जो शीतल प्रकाश आहे तोही आपल्याला सर्वांना आवडतो. आपण पुढे जाणून घेणार आहोत की चंद्राच्या प्रकाशाचं काय महत्व आहे. वनस्पतींचं पोषण होतं. आता इथे आपण ज्ञान काय घेतलं की चंद्र, सूर्य आणि अग्नी यांचं तेज कोण आहे, त्याच्या मागचं कारण कृष्ण आहेत. आणि
हे सर्व कृष्णांपासूनच आलेलं आहे. म्हणजे आता ह्या तिन्ही गोष्टींच्या शिवाय म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नी याच्याशिवाय आपण कोणीही जगू शकणार नाही. म्हणजे कृष्णांची ही कृपाच आहे म्हटलं पाहिजे, जी आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपण इथे पृथ्वीवरती जिवंत आहोत. आणि चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्य दाखवलेत बघा चित्रामध्ये, जे गुरूंकडून आता ज्ञान घेतायत. आपण ज्ञानचक्षु म्हटलं ना, ज्ञान घेतल्याने आपल्याला सर्व यथार्थ रूपामध्ये समजू शकतं. तर इथे म्हटलंय कृष्णांनी की कृष्णांच्या कृपेमुळे गुरु आपल्या जीवनामध्ये येतात आणि गुरूंच्या कृपेने आपल्याला कृष्णांची प्राप्ती होते, म्हणजे ज्ञान प्राप्ती होते. आणि मग आपण भौतिकातली आसक्ती सोडून कृष्णांच्याकडे आपण वाटचाल करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. 13वा श्लोक आहे वाचते मी. हा, हरे कृष्ण. गाम आविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्पामि च औषधी सर्वा सोमः भूत्वा रसात्मकाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींचा जीवन रसांचा पुरवठा करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणाले की ते सर्वात सूक्ष्म अशा अणूपासून प्रचंड अशा मोठ्या ग्रहामध्ये प्रवेश करतात. आता त्यांनी कृष्णांनी प्रवेश केल्यामुळेच या सर्वांचं कार्य व्यवस्थितपणे चालू शकतं. ग्रह कसे आहेत, अति प्रचंड असे आहेत, ते वजनानेही खूप जास्त असतात. ते आपल्या कक्षेमध्ये एका विशिष्ट गतीमध्ये तरंगत असतात बघा. पण आपण कधी ऐकलंय का की कुठल्या ग्रहाने आपली कक्षा सोडून दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि जाऊन आदळला? असं आपण ऐकत नाही, कारण ही कृष्णांची शक्ती आहे. कृष्णांच्या शक्तीनेच ते भ्रमण करत असतात अगदी सुरळीतपणे. आता कोणी म्हणेल की जो आता शास्त्राचा विद्यार्थी आहे तो म्हणेल की सर्व ग्रह तरंगतात ते कशामुळे, तर गुरुत्वाकर्षणामुळे. आपण शास्त्रामध्ये न्यूटनचे सगळे लॉ शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गुरुत्वाकर्षण हा नियम आहे. पण जो जेव्हा नियम असतो ना, तो कोणाला तरी बनवावा लागतो ना. तर म्हणजे नियमाच्या मागे त्याला कोणीतरी बनवणारा असतो. आता जसं सिग्नल आहे, ट्रॅफिक सिग्नल आहे, कोणीतरी बनवला आहे. त्याप्रमाणे तो लाल दिवा लागतो, त्यानंतर काही काळाने हिरवा लागतो. तर हे जे म्हणजे सुरू असतं, हे जे ज्या प्रकारे त्याची क्रिया होत असते सिग्नल चालण्याची, त्याच्या मागे कोणीतरी त्याला नियंत्रण करणारा असतो. तसंच कृष्ण इथे म्हणतात आपल्या सृष्टीचे काही नियम आहेत आणि हे सृष्टीचे नियम कृष्ण म्हणतात बनवणारा मी आहे. आता जे अवकाश आहे, अवकाशामध्ये अनेक ग्रह आहेत जे आपल्या कक्षेत आपण म्हटलं एका विशिष्ट गतीने भ्रमण करतात. पृथ्वीचं उदाहरण आपल्याला माहितीये. पृथ्वीच्या भ्रमणामुळे दिवस, रात्र, ऋतुचक्र होतं. आता हे सर्व कसं सुरळीतपणे चालू आहे. मग ह्याचं नियमन करणारा कोणीतरी असला पाहिजे ना. तर कृष्ण इथे आपल्याला या श्लोकात सांगतात की हे नियमन मी करतो. आता इथे अजून काय सांगितलंय, तर कृष्णांच्या शक्तीमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचं पोषण करतो. आता चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पती रसभरीत होतात असं सांगितलंय. आता प्रत्येक भाजीला, प्रत्येक फळाला एक जी विशिष्ट चव असते ना, ती ह्या चंद्रप्रकाशामुळे, हे आपल्याला आता इथे समजतं या श्लोकाच्या वरून. आता म्हणजे कशी परिपूर्ण अशी कृष्णांची एक योजना आहे हेही आपल्याला समजून येतं. आणि अत्यंत सुरळीतपणे, अखंडपणे ही यंत्रणा किंवा रचना सुरू असते. म्हणजे त्यांनी नियमित केलेली आहे. आता हीच गोष्ट आपण आपल्या बाबतीत बघूया. आपल्याला ह्याच्यापैकी एखादी छोटीशी योजना सुरू ठेवायची असेल तर आपल्याला किती महत् प्रयास करावे लागतात. अवकाशामध्ये आपण यान पाठवतो बघा स्पेस स्टेशनवरून, तर हे चालू ठेवायला किती खर्च येतो, किती हजारो शास्त्रज्ञ त्याच्या मागे काम करत असतात. अतिशय प्रगत अशा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तेव्हा ते यान जेव्हा अंतराळात पाठवलं जातं, आपण आपल्या कामगिरीवर अतिशय आनंदी असतो. किंवा तुम्ही फुटबॉलपटू पाहिले आहेत का, जे आपल्या ह्या बोटावरती असा तो फुटबॉल फिरवतात आणि त्या आपलं ते कौशल्य बघून स्वतःवरती वगैरे खूप खुश असतात. तर आता इथे आपल्याला समजतं की ब्रह्मांडातल्या सर्वच्या सर्व गोष्टी, त्या सूक्ष्म असू देत किंवा त्या अतिशय मोठ्या असू देत, सर्व काही कृष्ण त्याचं नियमन करता आहेत. आणि हे कसं नियमन आहे, ह्याच्यामध्ये कुठेही ती योजना कधी अशी डळमळीत होत नाही बघा. अखंडितपणे आणि सुरळीतपणे चालू आहे. कुठल्या तरी मनुष्यामध्ये अशी क्षमता आहे का? बघा, विचार करून बघा, कोणामध्येही नाही. आपण म्हणतो आपण केवढी प्रगती केली, पण हे कृष्णांचं आता आपण जेव्हा वर्णन ऐकून घेतो, हे समजून घेतो ना हे ज्ञान, तेव्हा आपल्याला समजतं की त्यांना परमपुरुष साक्षात श्रीकृष्ण का म्हणतात, भगवंत का म्हणतात आणि ते कसे परिपूर्ण आहेत. म्हणजे आपल्याला ना छोट्या गोष्टींचा गर्व असतो, पण आता आपल्याला समजतं की आपण किती सूक्ष्म आहोत.
जेव्हा आपण कृष्णांचं कार्य जाणून घेतो त्यावेळेला. या माताजी पुढची स्लाइड. हा 14वा. हरे कृष्ण. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राणपान समायुक्तः पंचाम्यन्न चतुर्विधम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की तुमच्या देहामधला जो जठर अग्नी आहे तो मीच आहे. आपण जे खातो त्याला पचवण्याची जी शक्ती आहे ती कृष्ण आहे. जठर अग्नी म्हणजे ही पचन शक्ती. आता आपण ऐकलेलं असतं बघा, काहींची पचन क्रिया बरोबर नसते, म्हणजे जठर अग्नी मंद आहे असं म्हटलं जातं. जठर अग्नीचं तेज कमी आहे असंही म्हटलं जातं. म्हणजे त्यांचा जठर अग्नी व्यवस्थित काम करत नसतो. मग अशा लोकांना उपचाराची गरज पडते. ज्यांचा जठर अग्नी मंद आहे त्यांना भूक लागत नाही. तर ही कृष्णांची शक्ती आहे जठर अग्नी, ज्यामुळे आपण ही विविध प्रकारची जी अन्न असतात ना ती पचवू शकतो. आता ही शक्तीच नसेल आपल्यामध्ये, जठर अग्नीच नसेल, तर आपण अन्न खाणारच नाही किंवा म्हणजे भूकच लागणार नाही आणि खाल्लं अन्न तरी आपण पचवू शकणार नाही. आता आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलेलं आहे की कृष्ण कसे आहेत, चंद्राचा प्रकाश तेज आहे. चंद्राचा प्रकाश म्हणजे कृष्णांचं तेज आहे आणि ज्याद्वारे वनस्पतींचं पोषण होतं. वनस्पती, फळं यामध्ये जो रस असतो ना ते चंद्रामुळे येतो. म्हणजे आता या शक्तीमुळे रस पण येतो, म्हणजे एखाद्या चव जी म्हणतो ना तसं कृष्णांच्या मुळेच येतं. म्हणजे आता या भोजनाचा आस्वाद जेव्हा घेतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडते, त्या चवीमुळे आवडते ना, त्याचा एक स्वाद असतो, तर त्याच्या मागचं कारणही कृष्णच आहे. आणि आता आपण इथे शिकतोय की कृष्णांच्या शक्तीमुळेच आपण हे जे अन्न खातो, जे आवडीने अन्न खाल्लेलं असतं त्याचं पचनही कृष्णांच्या शक्तीमुळे होतं. म्हणजे केवळ कृष्णांच्या ह्याच्यामुळे, कृपेमुळेच आपण अन्नाचा उपभोग घेऊ शकतो, आस्वाद घेऊ शकतो आणि सुखी समाधानी राहू शकतो. तर इथे ना तात्पर्यामध्ये आपल्याला ना 4 प्रकारची अन्न असतात असं श्रीला प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. बघा, काही अन्न असतात ना ती आपल्याला चावून खावी लागतात, जसं चपाती आहे, भाजी आहे, भात आहे, हे चावून खाण्याची अन्न आहे. काही अन्नाचे प्रकार असतात जे आपण चोखून खातो, जसं फळं आहेत, काही आंबा आहे किंवा ऊस आहे. काही अन्न पदार्थ असे असतात जे आपण चाटून खातो, मध आहे. आणि काही आपण अन्न पदार्थ कसे असतात जे आपल्याला प्यावे लागतात, जे द्रव स्वरूपात असतात, उदाहरणार्थ पाणी आहे, दूध आहे. तर आता ही 4ही प्रकारची अन्न पचवण्याची जी शक्ती आहे ना ती म्हणजे कृष्ण आहेत. आता आपण समजलो की जठर अग्नी म्हणजे जी पचन शक्ती आहे ती कृष्ण आहेत. मग त्यांना आवडेल असंच आपण अन्न अर्पण केलं पाहिजे त्यांना. जठर अग्नी ही कृष्णांची शक्ती आहे. मग आपण जे खात आहोत ना हे आपण त्यांना अर्पण करत आहोत, जणू हे यज्ञ कर्म म्हटलेलं आहे. आपण अन्नाची आहुती देतोय. आता आपल्याकडे जेवण सुरू करण्याच्या आधी बघा श्लोक म्हणायची सवय आहे ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. मग आता आपल्याला समजतं आपण हे का श्लोक म्हणतो, याचा अर्थ काय आहे. तर ही केवळ अन्न खाणं ही केवळ पोट भरण्याची कृती नाहीये. हे आपण कृष्णांच्या आनंदासाठी, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण करतो आहे, म्हणून याला यज्ञ कर्म असं म्हटलं जातं. अन्नाचा प्रत्येक घास जो आपण घेतो ही आपण कृष्णांना दिलेली आहुती आहे, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. मग आपण तशाच गोष्टींची निवड करू बघा. हा, तर हे आपल्याला समजतं बघा, मोठं म्हणजे ज्ञान आपल्याला मिळतं इथे. आता बघा, माणसाने खूप प्रगती केलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, आणि ह्या सगळ्याचा आधार घेऊन आता ट्रान्सप्लांट वगैरे होत असतात, लिव्हर ट्रान्सप्लांट होतो. पण जी पचन संस्था आहे त्याचा मात्र मनुष्य करू शकला नाहीये ट्रान्सप्लांट. आता या पचन संस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या पेशी असतात ज्यांचं प्रत्येकीचं कार्य वेगळं वेगळं असतं, तर माणसाला ते करणं शक्यच नाहीये. आता कृष्ण सांगतात हे सर्व मी बनवलेलं आहे. ही आणि ही जी रचना आहे बघा, ती कशी आहे, ऑटोमॅटिक आहे, म्हणजे स्वयंचलित रचना आहे. जशी श्वसन क्रिया ही पण स्वयंचलित आहे, हो ना, तशीच पचन शक्ती किंवा पचनचे होतं आपलं ही स्वयंचलित क्रिया आहे. पण ह्याचं नियमन कोण करत आहे, कृष्ण करत आहेत.
म्हणजे आपण अन्न खाल्ल्यावरती जे पचन सुरू होतं याचं नियमन मात्र कृष्ण करतात. तर बघा कदाचित हे आपल्या हातात असतं तर आपण म्हणालो असतो नाही कंटाळा आला मला श्वास घ्यायचा, खूपदा घेतला आता मी घेत नाही. तर ते आपल्यावरती अवलंबून नाही आहे, कृष्णच नियमन करता आहेत. त्यामुळे ते सुरळीत चालू आहे. माणसाच्या हातामध्ये असलेली गोष्ट काही सगळं ते सुरळीत होईलच असं काही सांगता येत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात भगवंत स्थित आहेत आपल्याला माहितीये. मग कृष्ण काय काय नियमन करतात बघा. इथे कृष्ण सांगतात स्मरणशक्ती आणि ज्ञानही मीच आहे. आता स्मरणशक्ती आणि ज्ञान ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. आपण जे शिकतो ते आठवण ठेवतो, जे ते ज्ञान घेतो ते आपल्याला लक्षात पण राहायला पाहिजे ना, ज्याने आपल्याला ते ज्ञान आपण वापरू शकतो. आता हे खूप महत्वाच्या गोष्टी कृष्णाने सांगितल्या की स्मरणशक्ती आणि ज्ञान मीच आहे. पण पुढे काय कृष्ण म्हणतात की जी विस्मृती आहे म्हणजे विसरण्याची जी क्षमता आहे ते पण मीच आहे. आता ह्याच्यात काय बरं महत्व असेल. आता या श्लोकामध्ये आपण समजून घेऊया की विस्मृती किंवा विसरणं ही काय आपल्याला वाटतं काय फार चांगली गोष्ट नाही, पण हे खरंच बघितलं ना तसं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. वरदान आहे ते काही स्वरूपामध्ये. आता काही लोक बघा अजिबात विसरत नाहीत, खूप विचार करतात एखाद्या गोष्टीवरती आणि विचार करून करून रात्रीची झोप पण घालवून बसतात. तेच तेच आठवण त्रास करून घेतात ते आठवून. अगदी म्हणजे काही लोकांना झोपेच्या गोळ्या खाण्याची वेळ येते. तर काही जण एखादी गोष्ट विसरण्याच्यासाठी नशेच्या आहारी पण जातात. काही जुन्या गोष्टी विसरल्या नाहीत, गेल्या नाहीत तर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो माणसावरती. आता रात्रीची शांत झोप जेव्हा घेऊन आपण उठतो तेव्हा सकाळी उठून बघा आपल्याला ताजंतवानं वाटतं. आपलं मन हलकं झालेलं असतं कारण काही गोष्टी आपण काही प्रमाणात विसरलेल्या असतो. हा त्याचा फायदा आहे. तसंच गत जन्माची आपल्याला जर का स्मृती असेल तर आपला केवढा गोंधळ उडेल विचार करून आपण करू शकतो म्हणजे. तर त्यामुळे कृष्ण जे काही करतात ना ते योग्यच असतं. आता आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं बघा कृष्णामुळे रसभरीत अन्न होतं, चंद्रप्रकाशाच्यामुळे हे होतं. मग पचन संस्थेतील जठर अग्नी पचन शक्ती ते आहेत असं कृष्णांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे आपलं जे स्थूल शरीर आहे त्याची देखभाल पोषण कसं करतात हे कृष्णांनी आपल्याला सांगितलं. मग आता इथे कृष्ण सांगतात स्मृती, ज्ञान आणि विस्मृती हेही त्यांच्याच शक्ती आहेत. म्हणजे सूक्ष्म शरीराचीही देखभाल कृष्ण करतायत. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतायत पुढे की वेदांद्वारे जाणण्याजोगा मीच आहे आणि मीच वेदांचा संकलक आहे आणि ज्ञाता आहे. म्हणजे आपण इथे समजून काय घ्यायचंय की वेदांद्वारे आपल्याला जे शास्त्रांचं ज्ञान दिलं जातं ना ते ज्ञान आपल्याला कृष्णामुळेच मिळतंय. आता वेदांचं ज्ञानाचे संकलक कोण आहेत? व्यासदेव आहेत ज्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यांना कृष्णाचा शक्त्यावेश अवतार असंच मानलं जातं. म्हणजे कृष्णांच्या शक्तीमुळेच ते हे करू शकलेले आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्णा. च्युत क्षर अच्युत अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवांना अच्युत म्हटले जाते. या दोह व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे जे स्वतः अवयवी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय? दोन प्रकारच्या जीवांबद्दल सांगितलंय. च्युत ज्यांचं पतन होत नाही आणि म्हणजे कुठले लोक असतात ज्यांचं पतन होत नाही तर जे आध्यात्मिक जगामध्ये आहेत, कृष्णांच्या बरोबर आहेत, ते शुद्ध भक्त आहेत असे. आणि अच्युत असे म्हटलेले आहेत जीव ज्यांचं पतन होतं जे भौतिक जगामध्ये आहेत. आता बघा आपण बद्ध जीव आहोत म्हणजे आपण अच्युत आहोत कारण आपलं पतन होत असतं. पण जे अच्युत असतात जे कृष्णधामामध्ये असतात, आध्यात्मिक जगामध्ये असतात, ज्यांना कृष्णांचं विस्मरण होत नाही, क्षणभरही होत नाही, ते शुद्ध भक्त असतात. आता कृष्ण कसं आहेत हे दोन्ही जीवांच्या पलीकडे आहेत आणि परमपुरुष पुरुषोत्तम आहे किंवा परमात्मा आहे, ते अव्ययी आहेत.
आणि च्युत आणि अच्युत या दोघांचंही पालन पोषण मात्र कृष्ण करतात. आता शुद्ध भक्तही कृष्णांवरच अवलंबून आहेत हे आपल्याला या श्लोकाद्वारे समजतं. या पुढची स्लाइड माताजी. अठरा. वाचलत का माताजी? नाही नाही, श्लोक आहे ना माताजी 18. अच्छा, श्लोक आहे, वाचते. हरे कृष्ण. यस्मात् क्षरम् अतितः अहम् अक्षरात् अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी अच्युत आणि अच्युत यांच्यातील अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, जे दोन प्रकारचे जीव आपण पाहिले, च्युत आणि अच्युत. तर च्युत जीव कसे आहे? ज्यांचं पतन होतं, आणि अच्युत म्हणजे ज्यांचं पतन होत नाही. भौतिक जगातले सर्व जीव जे आहे ना, पतनाधीन असतात, पण आध्यात्मिक जगामधील जीवांना अच्युत असं म्हटलंय. आता इथे कृष्ण काय सांगतायत, की कृष्ण हे स्वतः दिव्य आणि श्रेष्ठ आहेत, म्हणजे च्युत आणि अच्युत यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. इथे चित्रामध्ये ना बालविमोहन लीलाचं चित्र आहे, ती गोष्ट, पण आता आपल्याकडे वेळ नाहीये, परत आपण कधीतरी ही ऐकूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे बघा देवदेवता दाखवलेले आहेत, ते विष्णूंची प्रार्थना करताना दिसत आहेत, आणि देवदेवता सुद्धा त्यांच्यावर संकट आलं की ते विष्णूंकडेच धाव घेतात. आपण बघा देवदेवतांची उपासना करतो, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वरदान मागतो, तेव्हा देवी देवता या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रथम भगवंतांकडून अनुमती घेतात आणि मगच आपल्या इच्छा पूर्ण करतात. शंकर दाखवलेत बघा, पार्वतीला कथा सांगतानाच दाखवलेले आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता इथे एका चित्रामध्ये जे शंकर दाखवलेले आहेत तेही ध्यानस्थ आहेत, आणि ते कृष्णांच्या संकर्षण अशा रूपाचं ध्यान करताना दाखवलेले आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघा, एक भक्त पूजा करताना दाखवलेला आहे, आपण तो वाचूया श्लोक. हरे कृष्ण. यो माम एवं असम्मूढः जानति पुरुषोत्तमं सह सर्ववित भजति माम सर्वभावेन भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणूनही भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, संशयरहित होऊन आपण जर का कृष्णांना मान्य केलं की ते सर्वश्रेष्ठ आहेत, ते स्वामी आहेत, आणि आपण त्यांचा सेवक आहोत, तर आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकू. यासाठी आपल्याला 3 गुण आपण प्रकृतीचे जे जाणून घेतलेले होते कालच्या अध्यायामध्ये, आपण जे समजून घेतलं की 3 गुण हे व्यक्तीला बद्ध करतात, आणि त्यांच्या प्रभावाखाली आल्याने आपण अज्ञानामध्ये राहतो. आपल्याला या 3 गुणांमधून पार करायचं आहे. आपल्याला शुद्ध स्थित गुणामध्ये जायचं आहे, तिथे वाटचाल करायची आहे, ज्याद्वारे आपण अज्ञानातून आता ज्ञान घेतो, आणि त्यासाठी गुरूंचा आश्रय घेणं आपल्याला आवश्यक आहे. जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं की आपण या प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध आहोत, आणि हे ज्ञान प्राप्त करतो की आपलं स्वरूप काय आहे, तर आपण सेवक आहोत, आणि आपले स्वामी कोण आहेत? कृष्ण आहे. आणि आपलं काय स्वभाव आहे, तर कृष्णांची सेवा करणं हा आपला स्वभाव आहे. त्यावेळेला आपण त्याच्या प्रकारे आचरण करतो, आणि भक्तीमध्ये स्थित होऊन दृढतेने मग आपण कृष्णधामाकडे पोहोचण्याचा मार्ग पुढे पुढे आपण वाटचाल करतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य भाग आहे, आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता इथे कृष्ण बुद्धिमान असं म्हणतात. आता बुद्धिमान कसं आहे? ज्याने हे ज्ञान घेतलेलं आहे, ज्याने ज्ञान घेतलं की मी सेवक आहे आणि मला माझ्या स्वामींची सेवा करायची, आणि याला संशय पण नाहीये हे ज्ञानावरती, मग तो काय करेल? आपला मौल्यवान जो वेळ आहे, मनुष्य जन्म आपण दुर्लभ म्हटलेला आहे, मग असा वेळ तो इथे तिथे घालवेल का? तो अजिबात इथे तिथे वेळ न दवडता तो भगवत भक्तीमध्ये घालवेल. आता इथे बघा, परमगुह्य गाभा असं असं म्हणतात कृष्ण. तर कृष्ण काय परमगुह्य गाभा आहे या ज्ञानाचा? तर कृष्ण कसे आहे? सर्वश्रेष्ठ आहेत, पुरुषोत्तम श्री भगवान आहेत.
तर कृष्ण म्हणतात की जो हे जाणतो तो बुद्धिमान आहे आणि दिव्य ज्ञानाने युक्त होतो आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये संलग्न होतो. प्रकृतीच्या 3 गुणांमधून आपली सुटका करून घेऊ शकतो. आता ती कृष्णांची भक्ती कशी आहे? जो कृष्णांवरती भक्ती करतो तो प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली येऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो ना की जिथे सूर्य आहे तिथे अंधकार नाहीये. म्हणजे खरं तर आता सूर्य उगवण्याच्या आधीच बघा त्याची लालिमा पसरते आणि त्यानेच तो अंधकार दूर होऊ लागतो. सूर्य उगवला की त्या अंधकाराचं कुठे हेच राहत नाही. म्हणजे तर तसंच भक्तीमुळे आपल्या हृदयात जे अनर्थ असतात ना, जे काही अमंगल आहे, अनर्थ आहे ते निघून जातात आणि आपलं हृदय शुद्ध होतो. जेव्हा हृदय शुद्ध होतो तर तेव्हा आपण कृष्णांकडे वाटचाल करू शकतो. कृष्ण कसे आहेत? पवित्र आहेत आणि आपल्या हृदयामध्ये जर का अमंगल असेल, अपवित्रता असेल तर अशा याने आपण जाऊ शकत नाही. आपल्याला निर्मळ व्हावं लागतं. आपल्यालाही ती शुद्धता आपल्यामध्ये आणावी लागते. तेव्हाच आपण जाऊ शकतो आणि ही येईल कशी शुद्धता? तर आपल्याला साधना केली पाहिजे. गुरूंनी सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि भक्तीच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये आपल्याला संलग्न झालं पाहिजे. जेव्हा आपण अशा प्रकारे भक्ती कार्यात संलग्न होतो म्हणजे कृष्ण भावना भावी जीवन जगू लागतो, तेव्हा आपल्यामधले हे अनर्थ कमी होतात. भौतिकाची आसक्ती आपली कमी होऊन आपली अध्यात्माकडे म्हणजे कृष्णांकडे आता आसक्ती वाढू लागते आणि कृष्णांची कृपा होते. म्हणजे आपण काय म्हणतो की भक्ताच्या हृदयात कृष्ण स्वतः हा ज्ञानाचा प्रकाश पसरवतात, ज्याने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होतो. चतुर्श्लोकी गीतेमधला 4था श्लोक आहे बघा. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयाम्या आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे ही कृष्णांची कृपाच आहे. आपण भक्तीमध्ये प्रगती करूच शकत नाही कृष्णांची कृपा नसेल तर. म्हणजे कृष्णांची कृपा हवी किंवा शुद्ध भक्ताची कृपा हवी, तेव्हाच आपण भक्तीची वाटचाल व्यवस्थितपणे करू शकतो. तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमध्ये तो भक्त करत राहतो आणि इथे कसं म्हटलेलं आहे बघा, अनर्थांपासून तो भक्त मुक्त असतो. जिथे अनर्थ आहे म्हणजे काय आहे? भौतिक प्रकृतीवरती स्वामित्व गाजवण्याची प्रवृत्ती आहे, कारण अज्ञान आहे आणि तीच माणसाच्या पतनाचं कारण आहे. जिथे अशी प्रवृत्ती वाढली म्हणजे तो पदार्थांचा संग्रह करणार, प्रकृती बरोबर अत्याधिक आसक्त होणार. या उलट कसं आहे, जो शुद्ध भक्तांच्या संगतीने गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेतो तेव्हा जी अशी प्रवृत्ती असते ना आपली भौतिकावर स्वामित्व गाजवण्याची, ती कमी होऊ लागते आणि मग भक्तीमध्ये आपण वाटचाल करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. काय शिकलो बरं आपण? तर ज्ञान आपल्याला वैराग्याद्वारेच मिळू शकतं. म्हणजे अभ्यास करावा लागतो, ज्ञान घ्यावं लागतं, तेव्हा आपल्याला प्रकृतीच्या बद्दल, भौतिक प्रकृतीच्या बद्दल अनासक्ती किंवा वैराग्य येऊ शकतं आणि भौतिक प्रकृतीपासून आपण अलिप्त होऊ शकतो. मग आत्म्याचं स्थलांतर कसं होतं? तर स्थूल शरीर इथेच सोडून आत्मा इच्छा घेऊन पुढे जातो आपला आणि त्याप्रमाणे तो त्याच्या इच्छाप्रमाणे त्याच्या कर्मानुसार तो शरीर पुढचं घेतो आणि जसं शरीर प्राप्त करतो 84 लक्ष पैकी, मग तो कृष्णांच्या विस्मरणात असतो. प्राण्यांचं शरीर प्राप्त केलं तर तो विस्मरणात असेल आणि कृष्णांपासून दूर जातो. जो आत्मा कृष्णांपासून दूर आहे तो दुःखी आहे, म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये तो अडकलेला आहे. मग कृष्ण आपली कशी देखभाल करतात? केवळ स्थूल शरीराचीच नाही तर सूक्ष्म शरीराचं पण पालन पोषण करतात, हे आपण जाणून घेतलं. सर्वात शेवटी कृष्ण काय सांगतात? वेदांचं सार पण कृष्णच आहेत आणि ते कसे आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत, परमपुरुषोत्तम भगवंत आहेत साक्षात आणि त्यांच्या भक्तीमध्ये आपल्याला जोडून घेण्यामध्येच आपलं हित आहे, हे आपण शेवटी समजून घेतलं. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. काही आता तुम्हाला शंका असतील तर मी घेते. रेकॉर्डिंग बंद करता माताजी.